नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या टॉप 20 न्यूजवर. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने राज्य सरकार एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी महायुती सरकार मे महिन्यात एक दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करण्याची योजना करत आहे. या अधिवेशनाद्वारे महिलांसाठी सकारात्मक संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांना सहभागाची संधी दिली जाणार आहे. अधिवेशनाची नेमकी तारीख लवकरच जाहीर होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या चुरशीच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी दिवंगत सरपंच देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना 92 मतांच्या फरकाने पराभूत करत विजय मिळवला आहे. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्गुण हत्या झाल्यानंतर त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ही निवडणूक झाली. बच्चू कडूंचे स्वाभिमानी राजकारण आणि जनतेशी असलेले दृढ संबंध त्यांना एक प्रभावशाली नेते बनवतात. मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मिळालेल्या माहितीनुसार कडू त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व समाप्त करून शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेऊ शकतात. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेतल्यास विदर्भातील राजकारणात नवे समीकरण तयार होऊ शकतात. अमरावतीसारख्या ठिकाणी जिथे कडूंचा प्रभाव मोठा आहे. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी भाजपने 10 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपने 6 उमेदवारांची निवड केली असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळालेली आहे. भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, ज्यात माजी आमदार प्रबोध जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे, सुनील कर्जतकर आणि प्रज्ञा सातव यांचा समावेश आहे. उमेदवारी देताना भाजपने प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला असून विविध क्षेत्रांसाठी प्रतिनिधित्व दिलं आहे. 12 मे रोजी मतदान देखील होणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषद उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. आज सकाळी देवगिरी बंगल्यावर सुरू झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. बैठकीत विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला विरोध होत असताना इतर संभाव्य उमेदवारांची नावं चर्चेत आली. माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे देखील उपस्थित होते, ज्यांचे खासदार पार्थ पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यासारख्या महत्त्वपूर्ण नेत्यांची उपस्थिती असताना उमेदवाराच्या चेहऱ्याबद्दल अनिश्चितता कायम आहे. अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना रवी राणा यांनी मंत्रिपदाची इच्छा पुन्हा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय, चटईवर बसायची ज्याची तयारी असते तो कायम खुर्चीवर बसतो. मी 4 वेळा निवडून आलो आणि 10 आमदारांचं काम एकटा करतो. मुख्यमंत्र्यांची कृपा झाली तर मंत्री होण्याची तयारी आहे. रवी राणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. त्यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे गटाच्या सुनील खराटे यांचा पराभव केला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मतदान पार पडत आहे. या टप्प्यात 142 जागांसाठी सुमारे 3,21,00,000 मतदार मतदान करणार आहेत. पहिल्या टप्प्यात 91% विक्रमी मतदान झाल्याने दुसऱ्या टप्प्यातही मोठ्या मतदानाची अपेक्षा आहे. भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत रंगली आहे, जी या निवडणुकीतील सर्वात चर्चेची ठरली आहे. निकाल 4 मेला जाहीर होईल. बंधू अशोक खरातला आज 7व्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी न्यायालयात पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अर्ज करणार आहे. अशोक खरातवर 19 गुन्हे दाखल झाले आहेत, ज्यात लैंगिक शोषणाचे 7 गंभीर आरोप आहेत. आतापर्यंत त्याला 42 दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज त्याची न्यायालयात सुनावणी होणार आहे. भविष्य सांगण्याच्या नावाखाली लोकांची श्रद्धा वापरून मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याने कर्नाटक आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी संपत्ती जमा केली आहे. कर्जत तालुक्यातील चिलवडी गावात त्याच्या नावावर 25 एकर शेती असल्याची माहिती समोर आली आहे. कुकडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात असलेल्या या भागात जमिनीचे भाव 20 ते 25 लाख रुपये प्रति एकर असून मनोहर मामाने केवळ या जागेत 5 ते 6 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुंबईच्या पायधुनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू संशयास्पद ठरला आहे. शवविच्छेदनानुसार अन्न विषबाधेची शक्यता आहे, परंतु इतक्या वेगाने मृत्यू होण्याची शक्यता दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे. मृतांच्या शरीरात पेनकिलर सदृश पदार्थ असल्याचं आढळलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने याबद्दल माहिती दिली आहे.
राज्य सरकारने फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यास असमर्थतेची भूमिका घेतल्यावर उच्च न्यायालयाने मंगळवारी त्यावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली। सरकारला हतबलतेचा दावा करण्याऐवजी बेकायदा फेरीवाल्यांविरुद्ध कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते हे स्पष्ट करण्याची आवश्यकता असल्याचं न्यायालयाने नमूद केलंय। मुंबईतील पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी स्तर कमी झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने 15 मे पासून संपूर्ण शहरात 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। वाढत्या उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याचा साठा कमी झाला आहे। तसंच यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने पावसाळा येईपर्यंत मुंबईकरांना पाणी वापरण्यात काटकसरी करावी लागणार आहे। मुंबईला अप्पर वैतरणा, तानसा, भातसा, मध्य वैतरणा, मोडक सागर, विहार आणि तुळशी या 7 धरणांमधून पाणीपुरवठा होतो, परंतु सध्या या धरणांमध्ये केवळ 27.7% पाणी शिल्लक आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत। विशेषतः विदर्भातील अकोला आणि अमरावती येथे तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून शाळा आणि कोचिंग क्लासेसच्या वेळेतही बदल करण्यात आले आहेत। भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे। भारतामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या वेगवाढीमुळे देशाच्या परिवहन क्षेत्रात मोठा बदल घडून येणार आहे। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरने फक्त प्रवासाचा वेग वाढणार नाही, तर 2 प्रमुख शहरांमधील आर्थिक संबंध देखील दृढ करणार आहे। या प्रकल्पामुळे नवीन उद्योग, व्यापार आणि रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता आहे। दक्षिण भारतात हाय स्पीड रेल नेटवर्कची योजना एक महत्त्वाकांक्षी पाऊल ठरू शकतं, ज्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रामधील प्रमुख शहरं आपसात जोडली जातील। पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे आणि याचा देशांतर्गत एलपीजी वितरणावरही फटका बसत आहे। यामुळे सरकारने एलपीजी वितरण अधिक पारदर्शक आणि काटेकोर करण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। हे नियम 1 मे पासून देशभर लागू होतील। नवीन नियमानुसार एलपीजी सिलेंडरची डिलिव्हरी करताना ओटीपी अनिवार्य करण्यात आला आहे। ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी डिलिव्हरी एजंटला सांगावा लागेल, ज्यामुळे अनुदानित सिलेंडर योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचतील आणि गैरवापर टाळता येईल। अमेरिका-इराण युद्धामुळे विमान इंधन दरांमध्ये वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा कमजोर होणं यामुळे विमान वाहतूक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे। केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक करणे अशक्यप्राय झाले आहे, असे फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स यांनी म्हटलंय। सरकारने तातडीने मदत न दिल्यास विमान सेवा बंद करावी लागेल असा इशाराही देण्यात आला आहे। अशा स्थितीत उन्हाळी सुट्टीच्या हंगामात विमान सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। सचिन तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील सचिन फाउंडेशनने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गुहीर गावात क्लायमेट स्मार्ट विलेज प्रकल्पाची सुरुवात केली आहे। या प्रकल्पाद्वारे गावातील 130 कुटुंबांना सोलार पॅनलद्वारे घरगुती आणि शेतीसाठी मोफत वीज आणि पाणी पुरवठा मिळणार आहे। सचिन तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि सानिया तेंडुलकर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी तेंडुलकर यांनी सांगितलंय की या प्रकल्पामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। क्लायमेट स्मार्ट विलेज हा प्रकल्प महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबवला जात असून यामुळे 5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे। आयपीएलच्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स घरच्या वानखेडे स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना करणार आहे। मुंबईला गेल्या 6 सामन्यांमध्ये 5 पराभवांना सामोरे जावे लागले असून हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून पलटनला कमबॅक करण्याची संधी मिळणार आहे। हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी पॅट कमिन्सनवर असून मुंबईचे कर्णधार हार्दिक पांड्या आहेत। या सामन्यात मुंबईचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा परत येणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। रोहितला 12 एप्रिल रोजी हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती आणि तेव्हापासून तो प्लेइंग 11 मधून बाहेर आहे। काल झालेल्या आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला 6 विकेट्सने हरवले, परंतु या सामन्यापेक्षा सध्या राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार रियान परागच्या वेपिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। व्हिडिओमध्ये रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट वापरताना दिसून आला। भारतातील इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा 2019 अंतर्गत वेपिंग बेकायदेशीर आहे आणि या प्रकारच्या घटनेला मोठा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। बीसीसीआयने या प्रकरणावर कायदेशीर चौकशी सुरू केली आहे।
आमिर खानच्या थ्री इडियट्स या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रदर्शित होणार आहे. थ्री इडियट्स 2 चे काम सध्या सुरू आहे आणि स्क्रिप्टवर आणखी काम होणार आहे, अशी माहिती आमिर खानने दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा एकदा राजकुमार हिरानी करणार आहेत. चित्रपटात रॅन्चो, राजू आणि फरहान या 3 जिवलग मित्रांचं पुनरागमन होणार आहे. थ्री इडियट्स 2 देखील पहिल्या चित्रपटासारखं खिळवून ठेवणाऱ्या कथा आणि अनुभवाने भरलेलं असणार, असं आमिर खानने सांगितलंय. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.